नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 5 ते 5 या टिपक्यांच्या सहाय्याने अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण बेलपत्रातील महादेवाची रांगोळी काढणार आहोत। तर त्यासाठी आपण आधी टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1, ही 2 आणि ही 3, ही 4, ही 5। अशाच प्रकारे आपल्याला टिपके हे काढून घ्यायचे आहेत। 5 ते 5 या टिपक्याच्या सहाय्याने आपण काढणार आहोत। तर आता हे 5 टिपके आपले काढून घ्यायचे आहेत। वरच्या साइडला मी हे 2 रेघा काढलेल्या आहेत। आता खालच्या साइडलाही अशाच पद्धतीने 5 टिपके हे काढून घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4 आणि हे 5। आता 5 टिपके काढून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली ही अशी रेघ काढून घ्यायची आहे। 5 टिपके जोडतील अशी खूपच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण ही बेलपत्रातील रांगोळी काढणार आहोत। महादेवाची श्रावण सोमवाराला काढण्यासाठी अतिशय योग्य आणि सुंदर अशी। तर आता आपण जी ही रेघ काढलेली आहे 5 टिपक्यांची, ती वरच्या साइडला वरचे जे 3 टिपके आहेत त्याचे लास्टचे टिपके हे आपल्याला रेघेला जोडायचे आहेत। पहा अशा पद्धतीने ही अशी रेघ जोडायची आहे आपल्याला। इकडच्या साइडला एक आणि आता त्याच्या विरुद्ध बाजूस अशाच पद्धतीने आपल्याला ही रेघ जोडून घ्यायची आहे। तर मग आता आपल्याला हे 3 टिपके ही जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या खालीही एक समांतर अशी छोटीशी रेघ अशी काढून घ्यायची आहे समान अंतरावर। पहा अशा पद्धतीने। आता याच्यानंतर याच्या वरच्या साइडलाही आपल्याला अशाच पद्धतीने हे त्रिकोणासारखे जोडून घ्यायचे आहेत ही रेघा चौथ्या बिंदूला त्या तिसऱ्या बिंदूपासून, व त्याच्यानंतर आपल्याला हे 5ही बिंदू असेच टिपके जोडून घ्यायचे आहेत सरळ रेघेमध्ये। थोडीशी हळुवारपणे सुंदर अशी रांगोळी आपली ही तयार होणार आहे। तर आता आपल्या महादेवाचा खालचा भाग हा तयार झालेला आहे। तर याच्यानंतर आपण हे 3 टिपके जोडून अशी आपण महादेवाची पिंड ही काढणार आहोत। तर पहा असे हे आपण 3 टिपके हे असेच सरळ जोडून घेतलेले आहेत दोन्हीही साइडचे, आणि वरती आपल्याला अर्धगोल हा काढून घ्यायचा आहे। अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण हा अर्धगोल सुद्धा काढून घेणार आहोत। त्याच पद्धतीने आपण आता मधल्या साइडला आपल्याला आता आधी आपण इथे रंग भरून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती विविध पट्टा आपण काढणार आहोत। त्याच्या आधी आपण आता हे 5 पानं आपली ही काढून घ्यायची आहेत। बेलपत्र आपण हे काढून घेणार आहोत। पहा तर अगदी सुरेख अशा पद्धतीने आपण हे बेलपत्र काढून घेणार आहोत। तर आपल्याला बेलपत्रामधलीच आपल्याला रांगोळी ही काढून घ्यायची आहे। आता आपण हे बेलपत्राला सुद्धा रंग भरून घेणार आहोत। त्याआधी आपण काळा रंग हा महादेवाच्या पिंडीला आपण देऊन घ्यायचा आहे। अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण हा काळा रंग देऊन घेणार आहोत। आता कसं श्रावण मास स्टार्ट होणार आहे, सो आपण मस्तपैकी श्रावणामध्ये काढून घेण्यासाठी रांगोळी ही कलेक्शन करून ठेवूयात। प्रत्येक श्रावण सोमवारी आपण नवीन नवीन रांगोळ्या काढता येतील आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या, त्यासाठी आपण ही रांगोळी काढत आहोत। तर त्यासाठी आपण हा काळा रंग देऊन घेत आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत। त्याच्यासाठी आपण 5 ते 5 टिपक्यांचा हा वापर केलेला आहे।
तर अशा पद्धतीने आपला हा काळा रंग देऊन झालेला आहे कंप्लीट खालच्या साईडला। आता आपण महादेवाच्या पिंडीला सुद्धा आपण अशाच पद्धतीने रंग देऊन घेणार आहोत। आपण शिवमूठ कोणती आहे पहिली यानुसार सुद्धा आपण रांगोळी काढणार आहोत। शिवमूठ धरूनच आपण रांगोळी काढणार आहोत। याच्या पुढच्या महादेवाच्या व्हिडिओमध्ये रांगोळीच्या आपण पहिली शिवमूठ कशाची आहे यानुसार सुद्धा रांगोळी आपण काढूयात। यासाठी चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील व तुम्हाला वेळेच्या आधी पाहिल्यामुळे तुम्हाला त्या दिवशी रांगोळीही काढता येईल। अगदी सुरेख आणि सुंदर अशा रांगोळ्या नेहमी पाहत राहा आणि नेहमी सुंदर सुंदर रांगोळ्या आपल्या अंगणासमोर देवघरासमोर काढत राहा। तर आता आपला हा काळा रंग देऊन झालेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये आधी आपण पानाचा रंग देऊन घेऊया। चला तर मग आपण आता बेलपत्राला रंग देऊन घेऊयात। आधी हिरवा रंग देणार आहोत आपण बेलपत्राला। पहा तर किती सुरेख आणि सुंदर असा रंग दिसत आहे आपला बेलपत्राचा। श्रावण महिन्यामध्ये असेही झाडांना नवीन पालवी फुटते, तसेच नवनवीन झाडं याच महिन्यामध्ये आपल्याला अवेलेबल होतात पूजेसाठी वगैरे। अशा पद्धतीने आपण हे पानांना रंग देत आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर असा आपला बेलपत्रातील महादेव हा दिसणार आहे। तर यासाठी रांगोळी शेवटपर्यंत पहा। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। तर आता आपला पानाचाही रंग देऊन झालेला आहे। तर आपण दोन्ही पिंडांच्या साईडला आपण पणतीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने। अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार होणार आहे। थोडासा आपण कलर तयार करून घेणार आहोत। काळा आणि थोडासा शेडिंगसाठी आपल्याला आपण पांढरा रंग मिक्स करून ग्रे कलरचा शेड तयार करून घेणार आहोत। तर आता आपण ह्याला असं शेडिंग देणार आहोत थोडीशी आपण, म्हणजे आणखीन दिसायला आपली रांगोळी ही खूपच सुंदर अशी वाटते। तर अशी आपण ही ग्रे रंगाची शेडिंग देऊन घेत आहोत पिंडीला, म्हणजे त्याची सुरेखता आणखीन वाढणार आहे। पहा तर आपली महादेवाच्या पिंडीसाठी आपण शेडिंगसाठी कलर तयार केला होता। आता आपण इथे भित्तीपट्टा काढायचा आहे आपल्याला। तर आपण त्याच्यासाठी 4 रेघा या काढून घ्यायच्या आहेत, एकास एक समांतर अशा।
आणि त्याच्यानंतर आपल्याला असे गोल गोल काढून या रेघा एकमेकांस जोडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सुरेख आपला नेमाटा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण तिसरा डोळा जो म्हणतात महादेवाचा त्या टाईपमध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक कुंकाचा टिपका देणार आहोत. आणि आता यामध्ये आपण पानांच्या ज्या आहेत त्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही डार्क कलरनेही काढू शकता किंवा फेंट कलरनेही काढू शकता. तुम्हाला जे योग्य वाटते असा तुम्ही कलर यूज करू शकता. पहा अशा पद्धतीने मी पानांना सुंदर असा डार्क शेड असं देऊन घेत आहे. थोडासा शेडिंग माझं चुकलं आहे. ओके, आता आपण तिसऱ्या पानासही अशाच पद्धतीने शिरा काढून घ्यायचे आहेत, म्हणजे रांगोळी एकदम अशी उठावदार अशी दिसते. तर याच्यानंतर आपण आता जे आपण दिवे काढलेले आहेत त्यांना रंग देऊन घेणार आहोत. तर यासाठी आपण आता गुलाबी रंगाचा वापर करूयात. तर आपण ह्या पणतीला सुंदर असा गुलाबी रंग देऊन घेणार आहोत. पहा तर किती सुंदर आपला असा बेलपत्रातला महादेवाची पिंड ही तयार होत आहे. आणि साईडला आपण दोन ह्या पणत्या काढलेल्या आहेत. अगदी मस्त असं दिसणार आहे लुक आपल्या महादेवाच्या पिंडीचे. तर आता आपण दिव्याच्या ज्योतीला रंग देणार आहोत. थोडासा पिवळा पण रंग आपण मिक्स करणार आहोत. पहा, तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण होण्यास तयार आहे. तर आता आपण त्याला थोडंसं व्हाईट रंगाने आपण शेडिंग देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून जी काढलेली रांगोळी आहे ती आणखीन उठावदार दिसण्यास थोडीशी मदत होणार आहे आपल्याला. खूपच सुरेख असा आपला रंग तयार झालेला आहे. तर रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. Thank you so much. Thanks a lot. तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी उठावदार रांगोळी तयार झालेली आहे. Thank you so much. Thanks a lot.